संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी या नावाने या माणसाने छत्रपती शिवरायांचं सिंहासन सोन्याचं मिळवतो असं म्हणून जी काही देणगी गोळा केली आहे, अशी जी काही आता माहिती आमच्याकडे आहे, यावरून ही देणगी गेली कुठे, पैसा निधी गेला कुठे, यावर आम्ही जाब विचारतो. त्यांनी केलेला पैसा कुठे घातला? अलीकडे फॅड आलाय, देवाच्या नावाने पैसे गोळा करा, रामाच्या नावाने तुझं धन लुटा, चंदा चोरी करा. हे सगळं जे काही आता चाललं आहे की जशा प्रभू रामचंद्राच्या नावाने आलेल्या देणग्या ज्याने गिळंकृत केल्यात, सोना गहाळ केला, चांदी गहाळ केली, करोडो रुपये, 1000 कोटीच्या वर पैसे यांनी गहाळ केले. हा आस्थेशी भावनेशी खेळ जसा केला तसं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन या माणसाने बहुजनांना चुकीच्या दिशेने नेण्याचं काम केलं, यांच्या डोक्यामध्ये विष पेरण्याचं काम केलं. आणि या मनोहर कुलकर्णी नावाच्या माणसाने उर्फ संभाजी भिडे यांनी गोळा केलेला पैसा हा कुठे आहे, कुठे टाकलाय, कुठे खर्च केलाय, हे जर आम्ही विचारतो तर गैर काय आहे? सत्य परिस्थिती पुढे आली पाहिजे. महाराजांच्या नावाने, शिवरायांच्या नावाने हा जो काही कोणी धंदा करत असेल आणि महाराजांच्या सिंहासनाच्या नावाने पैसे गोळा करत असेल तो कारवाईस पात्र आहे. सत्य परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे आमदार जर म्हणत असतील की नसती काँग्रेसने उठाठेव करू नये, आता हे सत्य विचारणं, हे चंदा चोरी करणं, लूट करणं, तिजोरी लुटणं, महाराजांच्या नावाने पैसे लुटणं, हे जे काही धंदे चाललेत यावर का आम्ही बोलू नये? आणि आम्ही बोलल्यानंतर या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट असावी. चोर चोर आहे, तो कुठल्या धर्माचा नाही, जातीचा नाही, तो कुठल्या पंथाचा नाही. जर या भावनेशी खेळून चोरी करत असेल किंवा त्या पैशाचा विनियोग दुसऱ्या कामासाठी लावत असतील तर या संदर्भात चौकशी व्हावी, एवढीच आमची मागणी आहे. मिसिंग लिंक वर काल जो काही प्रकार घडलाय, मिसिंग लिंकच्या मुद्द्याच्या समोरचा खूप मोठ्या प्रमाणावर राडारोडा रस्त्यावर आलेला होता. त्यावर मुख्यमंत्री असं म्हणाले की न भूतो न भविष्यती असा पाऊस पडल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? 2 महिन्यांपूर्वी हा मिसिंग लिंक राज्यासाठी खुला करण्यात आला. नाही, हा मिसिंग लिंक सुरू करताना एवढी घाई का केली सरकारने? उद्घाटनाची लवकर सुरू करायची, फटाफट काम आटोपा, ही घाई आणि प्रेशर जो होता हा सरकारचा होता, हे मान्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जो कंत्राटदार आहे, ज्याच्याकडे आता किमान 2 लाख कोटीची कामं आहेत, तो मेगा इंजिनिअरिंग, आता यांच्याकडून कामाची अपेक्षा, चांगल्या कामाची अपेक्षा कशी ठेवणार? कारण त्यांनी भारतीय जनता पक्षाला 900 कोटी रुपयाचा इलेक्ट्रॉनिक फंड दिला. आता हा माणूस 900 कोटी रुपये जर एखाद्या राजकीय पक्षाला देत असेल तर त्याच्याकडून चांगलं काम, उत्कृष्ट काम अपेक्षा कशी ठेवणार? म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि हे कामाचा दर्जा, कामाची स्थिती आणि त्यात झालेलं काही मिसिंग धनाचा, त्याची चौकशी करून पुढे पाऊल उचलावं, अशी आमची मागणी आहे.